रेडी स्टार्ट. कोकणचे पहिले महत्त्वाचे साधन म्हणजे कोकणची माणसे असे मी मानतो. कोकणामध्ये कर्तबगार बुद्धिमान असे मनुष्यबळ आहे, पण त्याला आपल्या बुद्धिमत्तेचे व कर्तृत्वाचे पाणी दाखविण्याकरिता कोकणची सरहद्द ओलांडावी लागते. ही गोष्ट काहीशी खरी आहे, परंतु विकासाच्या कुठल्याही योजनेमध्ये माणूस हा अतिशय महत्त्वाचा भाग आपण मानला पाहिजे. कारण विकास हा जरी विकासाची साधने निर्माण करण्यामुळे मुख्यतः होत असला तरी त्या साधनांचा वापर करणारा जो मनुष्य आहे त्याचा विकास हीच योजनेतील शेवटी फार महत्त्वाची गोष्ट असते. विकास योजनेत त्याला मिळणारे शिक्षण ही एक मोठी मानवी प्रक्रिया असून तिला फार महत्त्व आहे. या दृष्टीने अलीकडेच ऐकलेली एक मजेदार गोष्ट आपणास मला सांगावीशी वाटते. ही गोष्ट भूदान कार्यकर्त्यांनी मला सांगितली असून तिच्यात शिकण्यासारखे बरेच आहे. हे कार्यकर्ते शेतीच्या उत्पादनाची व सहकारी शेतीची तत्त्वे समजावून देण्याकरिता एका मागासलेल्या भागात गेले होते. तेथे गेल्यानंतर 1-2 दिवसांच्या श्रमांनी त्यांनी एक छोटीशी सभा घेतली. डोंगर पठाराला ही सभा बसली होती. सभेला सुरुवात होताच सहकारी शेतीची तत्त्वे आणि शेतीच्या उत्पादनाची महत्त्वाची मूल्ये त्यांनी सभेतल्या लोकांपुढे सांगावयाला सुरुवात केली. सकाळची वेळ होती. इतक्यात त्या कोवळ्या उन्हामध्ये त्या डोंगर पठारावरून 2-4 ससे पळत असताना सभेतील लोकांनी पाहिले आणि त्याबरोबर सहकारी तत्वांचा आणि शेतीच्या उत्पादनाचा विचार सोडून देऊन ते सगळे लोक त्या सशांच्या पाठीमागे पळत सुटले. कारण त्यांनी असा विचार केला की हे घेतलेले सहकारी तत्व आणि यांतून वाढणारे शेतीचे उत्पादन हे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी केव्हा तरी पदरात पडणार आहे. आज संध्याकाळची मेजवानी ह्या सशांच्या वरच होणार आहे. लहानशीच गोष्ट आहे, परंतु तीत पुष्कळसे तथ्य आहे. कारण शेवटी आम्ही ज्यांच्यामार्फत काम करणार आहोत त्यांना त्या कामामध्ये रस कसा निर्माण होईल हा प्रश्न योजनेच्या बाबतीत फार महत्त्वाचा असा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचा विचार कोकणच्या लोकांच्या दृष्टीपुढे दिसत नाही. कोकणचा माणूस ही कोकणची खरी संपत्ती असून त्याच्याकडे मी आताच जी गोष्ट सांगितली तिच्यातील तत्व लक्षात घेऊन आपण आता आपली दृष्टी वळविली पाहिजे. परिच्छेद. कोकणच्या काठी हेलावणारा महासागर आणि त्याचा किनारा ही तुमची दुसरी मोठी संपत्ती आहे. तुमच्या पूर्वेस उभा असलेला सह्याद्री हा त्याच्या पठारावरच्या लोकांच्या संपत्तीचे साधन होऊन बसला आहे, परंतु त्याने आणून दिलेला भरपूर पाऊस हा निदान रत्नागिरीच्या बाबतीत तरी कधी कधी काही लोकांना शापासारखा वाटतो. कारण त्यामुळे जमीन वाहून जाते व पाठीमागे फक्त कातळ शिल्लक राहतात. खडकाळ जमीन शिल्लक राहते. त्यामुळे रत्नागिरीमध्ये शेतीचा व्यवसाय हा फक्त नाममात्र व्यवसाय राहिलेला आहे. स्टॉप.